नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सर्व 151 जागांवर लढण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। रवी भवन येथे आयोजित बैठकीत इच्छुक कार्यकर्त्यांना तातडीने आपले बायोडेटा पक्षाकडे सादर करण्याचे आवाहन केले। तसेच निवडणुकीच्या तयारीला लागा, आम्ही योग्य ते नियोजन करू, तुम्ही नियोजनबद्ध काम करा, पक्षाकडून वेळोवेळी आवश्यक ती मदत दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे। महापालिकेच्या सर्व 151 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी असं स्पष्ट संकेत त्यांनी बैठकीत दिलाय। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे याबाबत पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। वेळेला मी नेता म्हणून इथं होतो। या पूर्व विदर्भामध्ये ज्या 28 जागा आहेत ते 28च्या 28 जागांवर आपण उमेदवार तयार केले होते। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकही उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्या लोकांना आपण 28च्या 28 जागा, आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल, ज्या ज्या वेळेला मी इथं बैठका लावल्या त्या वेळेला इथं हजारो लोक जमलेले असायचे, हजारो लोक। आणि म्हणून संधी मिळाली तर कार्यकर्ते लढतील, उभे राहतील, त्यामुळं तयारी तर करावीच लागेल। काँग्रेस स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करते आहे, अशा यावाल्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय बोलताय? शिवसेना हे एक शिस्तीनं चालणारा आणि आदेशानं चालणारा पक्ष आहे। त्यामुळं आम्ही आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत। पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे। पण मला जर विचाराल, मला व्यक्तिगत शिवसेनेचा नेता म्हणून मी काही सांगत नाही। मी नेहमीच ज्या भागामध्ये मी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथं मी साधारणपणे एकट्याच्या बळावर लढण्याचंच माझी नेहमी तयारी असते। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातूनच पक्ष उभा राहतो, त्यातूनच आपले सहकारी त्यांना लढण्याची हिंमत मिळते, त्यांचं स्वतःचं आत्मबळ त्यांना कळतं, आणि एक आत्मविश्वास ज्या वेळेला सहकाऱ्यांच्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला पक्ष वाढतो असं माझं मत आहे। पण काँग्रेस जरी बोलली असली स्वबळावर आम्ही लढू, तरी मी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाही। जाधव साहेब, बच्चूकडे तुमचे जुने सहकारी आहे, हो, त्यांच्या आंदोलन त्यांनी स्थगित केलं आहे, 2 तारखेला त्यांना बोलवलेलं आहे। त्यांना एक लेखी पत्र त्यांनी मागितलं होतं, तुम्हाला लेखी आश्वासन, ते पत्र दिलं आणि त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं। तुम्हाला वाटतं हे सरकार त्यांच्या लेखी आश्वासनानुसार मागण्या पूर्ण करते? काय झालं मनोज जरांगे पाटलांचं? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता मला तुम्ही आज बच्चूकडून आंदोलन मागे घेतलं याची मला पूर्ण कल्पना नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून मी मान्य करतो। परंतु मनोज जरांगे पाटलांचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ज्या नेत्यांनी शपथा घेतल्या, ज्या सरकारने शपथा घेतल्या, तेच सरकार आज सत्तेवर आहे। आणि म्हणून बच्चू कडूंचं आंदोलन ठीक आहे, माझा त्यांना पाठिंबा आहे, माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, परंतु बच्चू कडूंना मनोज जरांगे पाटील त्यांचा करू नये एवढंच मी सांगतो। भाई भाई एकत्र येण्याची शक्यता दर्शवली चालली आहे सूत्रांच्या सांगण्यानुसार, काय सांगणार? 2 भाई एकत्र यावे अशा प्रकारची की भावना तुमच्याही चेहऱ्यावर दिसती आहे, त्या प्रश्न विचारण्यातून तुमचा आनंद दिसतोय। ते आले तर संपूर्ण 2 भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल एवढं नक्की। एक की विरोधी पक्षनेता म्हणून तुमचे पत्र गेलं होतं, नंतर अजून संभाच्या आतमध्ये पुन्हा त्यावर चर्चा झाली, पण पुढं काही झालं नाही। ते सरकार त्याला मागं पुढं का पाहतं की त्यांना द्यायचं नाही, की भास्कर जाधव आक्रमक नेते म्हणून त्यांना द्यायचं नाही, असं काही आहे? असं आहे की आपल्याकडे एक चुकीचा पायंडा, चुकीची पद्धत, चुकीचा प्रघात आणि एक चुकीचं त्या ठिकाणी मांडणी ही मांडली जात होती। काय मांडणी मांडली जात होती? की विरोधी पक्षनेतेपद देण्याकरता एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य ज्या पक्षाचे आले असतील त्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, अशा पद्धतीचं एक जुना पायंडा पडलेला आहे। त्याला वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आणि वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात। परंतु ज्या वेळेला मी पत्र दिलं त्याच वेळेला मी 3 ओळींचंच पत्र दिलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम
आणि कायद्यामध्ये तरतूद काय आहे हे मला लिखित स्वरूपामध्ये मिळावं. शेवटी त्यांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न करून त्यांना ते उत्तर देता नाही आलं. शेवटी त्यांनी उत्तर दिलं की विरोधी पक्षनेता निवडीकरता म्हणून कुठेही कायद्यामध्ये नियमामध्ये कोणत्याही प्रकारची अट किंवा अडचण नाही. तर ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त सदस्य निवडून आलेले आहेत त्या पक्षाच्या सदस्याला किंवा त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यावं हे त्यांनी मला लेखी पत्र दिलं. पण ते लेखी पत्र देण्यापूर्वी जे पहिले लोकसभेचे अध्यक्ष ज्यांना सभापती म्हणायचे तेव्हा दादासाहेब मावळणकर त्यांनी दिलेल्या निर्णयाचा एक उल्लेख केला जात होता. तो निर्णय काय होता त्याचाही मी अभ्यास केला. 1995-55चा त्या ठिकाणी झालेली चर्चा आणि नियम काय होता तो मी अभ्यास केला. 1977चा अभ्यास केला. 2005चा अभ्यास केला. आणि कायद्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्याकरता म्हणून कुठेही सांगितलेली जी अट होती ती नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या सगळं जर वरती काय असेल तर राज्यघटना, राज्यघटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता हा निवडावाच लागतो हे घटनेमध्ये आहेत. आणि म्हणून सगळ्या कायदेशीर बाबी ह्या मी ते सांगत होते त्या खऱ्या नाहीत, तर आपण सांगतो ते खरं आहे हे सिद्ध करून दाखवलं. पण तरी देखील ते माझ्या नावाची घोषणा करत नाहीत. याचा अर्थ ते मला घाबरतात. हे उभ्या आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे. मला ते घाबरतात. माझ्या आक्रमकतेला, माझ्या अभ्यासाला, माझ्या नियमामध्ये आणि कायदेशीर सडेतोड विचारणाऱ्या प्रश्नांना ते घाबरत आहेत. पण एवढं पार्श्वभूमत असताना त्यांनी घाबरावं का? आणि म्हणून मी त्यांना आव्हान केलं की लोकशाहीची शान म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून तुम्ही माझ्या नावाची घोषणा करावी आणि सभ्यता लोकशाहीतली दाखवावी असं त्यांना मी म्हटलं आहे. बघूया उद्याच्या अधिवेशनमध्ये काय होतं ते. पुढचं 30 तारखेपासून अधिवेशन पावसाळी सुरू होत आहे. तर जी खुर्ची विरोधकांची खाली आहे त्या खुर्चीवरती आपण दिसणार काय, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि दुसरा असं की आपण लवकर त्या खुर्चीवरच विराजमान व्हावं असे आम्हाला वाटतं. काय सांगणार? हे तुम्ही जसं मॅडम मत व्यक्त केलं तसं अनेकांनी सांगितलं आहे. आणि मी सांगितलं ना की घटना आपण जी स्वीकारली त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सभागृहामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये पण मी त्यांना हेच सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये स्पष्टपणे विरोधी पक्ष नेत्याचा काय गरज आहे तर सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारा, सत्ताधारी पक्ष हा जर पाशवी बहुमतामध्ये असेल तर तो निरंकुश होईल. तो जनतेशी बांधील राहणार नाही, त्याला जनतेशी उत्तरदायित्व राहणार नाही. आणि म्हणून त्याला डोळ्यात डोळा घालून जाब विचारण्याचा धाडस असलेला विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे. परंतु आता शेवटी सध्या घटनेची पायमल्लीच करायचं सगळ्या क्षेत्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं, मी अजूनही आशावादी आहे की ते त्यांच्याकडे पार्श्वबहुमत असल्यामुळे ते नक्की माझी निवड करतील असं मला वाटतं. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.